नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। एक्झिट पोलचा अंदाज स्पष्ट करतोय की शिवसेना भाजप महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार आहे आणि यामागचं मुख्य कारण ठरतंय एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील विकास कामं आणि क्रांतिकारी योजना। एकनाथ शिंदेंनी तळागाळातील गरजा ओळखून गावोगावी विकासाचं चक्र फिरवलं। गावागावातील मजबूत संघटन, शिवसेनेचा हिंदुत्ववादी विचार आणि भाजपच्या संघटनेची भक्कम साथ त्यांना मिळाल्यामुळे या सगळ्याचा महायुतीला मिळालेला फायदा स्पष्टपणे दिसून येतोय। तरुणाई देखील या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते। लाडका भाऊ योजनेअंतर्गत तरुणांना स्टायपंड आणि कौशल्य प्रशिक्षण देखील दिलं जातंय आणि यामुळे महायुतीने युवा वर्गाला देखील आपल्याकडे आकर्षित केलंय। एकनाथ शिंदेंच्या नवीन रणनीतीमुळे युवा वर्ग महायुतीसोबत उभा राहिलाय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। ते हिंदुत्वाशी प्रामाणिक आहेत की इतर समुदायांच्या दबावाखाली आहेत यावर जनतेमध्ये संभ्रम आहे। मात्र एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा हिंदुत्ववादी विचार अधिक भक्कम केलाय। शिंदेंनी दिलेली वचनं त्यांनी आधीच पूर्ण केली आहेत। लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी सन्मान निधी असेल आणि शेतकऱ्यांसाठी मोफत वीज असेल, या सगळ्या योजना लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहेत। निवडणुकीपूर्वीच या योजनांचा अंमलबजावणी त्यांनी करून शिंदेंनी आपल्या निर्णय क्षमतेचा ठसा उमटवलाय। थोडक्यात वचनपूर्ती एकनाथ शिंदे यांनी केली आहे। जनतेचा कौल स्पष्ट आहे। महायुतीची तळागाळातील पकड आणि विकासाचं आश्वासन हे विजयाचं प्रमुख सूत्र ठरतंय। महाराष्ट्र पुन्हा एकदा शिवसेना भाजप महायुतीच्या हातात सत्ता सोपवणार हे एक्झिट पोल सांगत आहे। CSDS ने जून मध्ये यापूर्वी लोकसभा निवडणुका झाल्यानंतर एक सर्वे केला, त्यामध्ये आणि ऑक्टोबर मध्ये आता विधानसभा निवडणुका होण्यापूर्वी एक सर्वे केला, त्यामध्ये असं दिसून येतंय की लोकसभेला जो सर्वे झाला त्याच्या तुलनेत विधानसभेला महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये महायुतीला मतदारांच्या पसंतीमध्ये बदल होऊन महायुतीला आता मतदार प्राधान्य देताना दिसत आहेत। लोकसभेला जे अप्पर कास्ट नागरिक होते ते 20% महायुतीच्या बाजूने होते, ते आता विधानसभेच्या वेळी 45% पर्यंत गेलेले आहेत। लोकसभेला जो मराठा समाजाचा फटका महायुतीला बसला, कारण लोकसभेला अंदाजे 7% मराठा समाज आणि कुणबी समाज महायुतीसोबत होता, मात्र आता त्याची टक्केवारी देखील वाढून 18% झालेली आहे। ओबीसी समाज जो सुरुवातीला 11% अंदाजे महायुतीसोबत होता, तो आता 16% महायुतीसोबत राहील असा अंदाज वर्तवला जातोय या सर्वेमधून। तर दलित समाज जो की घटना बदलली जाईल या एका नेरेटिव्हमुळे मोठ्या प्रमाणात महायुतीपासून दुरावला होता, त्यामध्ये सुधारणा होऊन आता दलित समाज 7% महायुतीच्या बाजूने राहील असं एकंदरीत चित्र दिसतंय। त्यासोबतच काही प्रमाणात मुस्लिम आणि आदिवासी समाजाची देखील महायुतीला साथ लाभेल असं या सर्वेमधून दाखवण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे लोकसभेच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी महायुती महाविकास आघाडीपेक्षा मजबूत स्थितीमध्ये दिसते आणि त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असं या सर्वेच्या अंदाजातून व्यक्त केलं जात आहे। महाविकास आघाडी आणि महायुती सरकारची तुलना जर केली तर यामध्ये आपण बघू शकतो की महायुती सरकारच्या काळामध्ये जवळपास 1,73,00,000 शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमधून लाभ मिळालेला आहे। 60% लाभार्थ्यांच्या नोंदीमध्ये महायुती सरकारच्या काळात वाढ झाली आहे। त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत 45,000 शेतकऱ्यांना तब्बल 6,949 कोटी 68 लाख रुपयांचा लाभ महायुती सरकारच्या काळात झाला। शेतकरी सहाय्यता निधीच्या माध्यमातून 40,000पेक्षा जास्त रुग्णांना 321 कोटी रुपयांपेक्षा अधिकची मदत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने दिली। त्यासोबतच नरेगाच्या माध्यमातून 31.52% अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यात आले। आणखी 6.47 लाख शिधापत्रिका धारकांची भर महायुती सरकारच्या कार्यकाळात पडली आणि ग्रामीण आरोग्य अभियानाच्या खर्चामध्ये 49% वाढ होऊन आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी देखील महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात खर्च केला आणि अर्बन हेल्थ मिशनच्या खर्चात देखील 30% वाढ महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झाली। एवढंच नाही तर मुद्रा लोन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये 44% वाढ झाली। PM मुद्रा योजनेअंतर्गत दिलेल्या पैशात 70% वाढ झाली आणि रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमांमधील नावनोंदणीत देखील 47% वाढ झाली। त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेसाठी महायुती महाविकास आघाडीपेक्षा मजबूत स्थितीमध्ये दिसते आणि त्यामुळे
महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असं या सर्वेच्या अंदाजातून व्यक्त केलं जात आहे, ज्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी राबवलेल्या योजना, त्यांनी केलेली विकास कामं आणि ग्राउंड रूटवर एकनाथ शिंदे यांची असलेली मजबूत पकड, कार्यकर्त्यांचं संघटन या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत। आणि यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला साथ मिळते भाजपच्या ग्राउंड लेवलच्या संघटनाची। त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता पुन्हा येईल असं सर्वेमधून तरी दिसतंय। तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तुमचं मत कुणाला असेल, जनतेचा कौल कुणाला असेल ते देखील आम्हाला नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।